अजित पवार विमान अपघाता प्रकरणात एक अपडेट समोर आली आहे। आज किंवा उद्या डीजीसीएचा अहवाल येणार आहे। अपघात कशामुळे झाला या संदर्भातला हा अहवाल येण्याची शक्यता वर्तवली जाते। ब्लॅक बॉक्स आणि कॉकपिट मधील संभाषण सुद्धा समोर येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। आज किंवा उद्या डीजीसीएचा अहवाल समोर येणार आहे। अजित पवार यांच्या विमान अपघाता प्रकरणासंदर्भातला हा अहवाल आहे आणि त्यामुळे अपघात कशामुळे झाला याचा अहवाल येण्याची शक्यता आहे। ब्लॅक बॉक्स आणि कॉकपिट मधलं संभाषण समोर येणार का त्या संदर्भात या अहवालामध्ये काही नमूद केलं जातं का हेही पाहणं महत्त्वाचं आहे। रोहित पवार सातत्याने या विमान अपघातासंदर्भात प्रश्न उपस्थित करतायत, शंका उपस्थित करतायत आणि त्यामुळे उद्याच्या या अहवाल समोर आल्यानंतर रोहित पवार काय भूमिका मांडतात, अहवालामधल्या बाबींसंदर्भात ते काही पुन्हा प्रश्न उपस्थित करतात का हेही पाहणं गरजेचं आहे। तर दादांचं आतापर्यंत काय झालंय तर फक्त ऍक्सिडेंट रिपोर्ट झाले 28 तारखेला। त्याच्यावर सीआयडी इन्व्हेस्टिगेट करते असं आम्हाला सांगितलं, असं तुम्हाला सांगितलं। अरे पण ऍक्सिडेंट रिपोर्टवर तुम्ही इन्व्हेस्टिगेट करत असताना जो क्रिमिनल अँगल आहे त्याच्याबद्दल काय, आणि ऍक्सिडेंट रिपोर्ट हा एकदा फाईल झाल्यानंतर FIR घेण्याचा अधिकार नाही तर FIR देण्याचा अधिकार हा नागरिकाचा असताना सुद्धा आणि त्यांची ड्युटी असते की तो स्वीकारावा, तरी सुद्धा दादांच्या बाबतीत आम्ही जे मुद्दे मांडले त्याच्या बाबतीत कुठेही FIR घेतला जात नाही।